नमस्कार मैत्रिणींनो, गीतास किचनमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बनवूया हांडी चिकन. तर हांडी चिकन बनवण्यासाठी साहित्य बघूया. 3 कापलेले कांदे आहे त्याच्यामध्ये, आणि 3 मोठी इलायची आहे, करणफूल आहे, आणि कलमी आहे, आणि खोबरे आहे, आणि काली मिरी आहे, आणि लवंग आहे. चला तर आपण गॅस ऑन करूया. त्याच्यावर तवा ठेवून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया. आणि हे कापलेले कांदे टाकून घेऊया त्याच्यात. कांदे आपण लालसर होतपर्यंत चांगले परतून घेऊया. तर बघू शकता मित्रांनो, आपले कांदे लाल झालेले आहेत. आता आपण याला काढून घ्यायचं. चला तर परत त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. आणि याच्यामध्ये काढलेले मसाले टाकून घ्यायचे. खडा मसाला टाकून घ्यायचा. त्याने त्याला थोडंसं भाजून घ्यायचं कमी याच्यावर. तर बघू शकता मित्रांनो, आपला मसाला छान भाजून झालेला आहे. आता याला छान काढून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये बारीक काढून घ्यायचं. चला तर मित्रांनो, बघूया आपल्या मिक्सरमध्ये मसाला बारीक झालेला आहे. चला तर आपण आज बनवूया हांडी चिकन. हांडी गॅसवर ठेवून घ्यायची आहे. त्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये 4 बाटली तेल टाकून घ्यायचं. चार ते 5 बुटले तेल टाकून घ्यायचं थोडंसं, आणि त्याला गरम होऊ द्यायचं. तर बघा मित्रांनो, आपलं तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये टाकूया कांदा. कांद्याला थोडंसं लालसर होऊ द्यायचं. कांदा लालसर झाला की त्याच्यामध्ये 2 चमचे आपण याच्यामध्ये टाकूया. 1 चम्मच, 1 मोठा चम्मच हिरवती घेतलेली आहे. 2 छोटे चम्मच धनिया पावडर घेतलेला आहे, आणि 2 छोटे चम्मच गरम मसाले घेतलेले आहे, आणि 1 चम्मच ग्रेव्ही मसाला घेतलेला आहे, आणि थोडीशी हळद घेतलेली आहे. आपण याच्यामध्ये कांद्यात मसाला टाकून घ्यायचा हिरवतीचा. आणि नंतर त्याच्यामध्ये हा मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला, हा कांदा पेस्ट, मसाला पेस्ट टाकून घ्यायचा.
छान याला मिक्स करून घ्यायचं. अद्रक लसणाचा पेस्ट टाकायचा. तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं मसाला मिक्स करायसाठी. छान मसाला असा मिक्स होऊ द्यायचा, तेल सुटू द्यायचं याला. मंद आचेवर 5 मिनिट होऊ द्यायचं. चला तर आपण याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. छान याला परतून घ्यायचं. बघू शकता मित्रांनो कशी तरी आलेली आहे. तेल सुटलेलं आहे भाजीला. तर याच्यामध्ये आपण एक कापलेला टमाटर टाकून घ्यायचं आणि थोडा वेळ पकू द्यायचं. तर मित्रांनो आपण हे 1 किलो चिकन आहे, छान याला धुवून घेतलेलं आहे आणि याची आपण भाजी बनवणार. चला तर आपण चिकन याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकून द्यायचं. छान याला मिक्स करून घ्यायचं. चला बघूया, मिक्स केलेलं आहे. आता कमी याच्यावर याला 10 मिनिटं पकू द्यायचं. याच्यावर प्लेट झाकून ठेवायची. आपली भाजी मुरलेली आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं. तर आपल्याला लागतं तेवढं पाणी टाकायचं याच्यामध्ये. मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जेवढं लागतं तुम्ही तेवढं टाकायचं. तर याला आता उकळी येऊ द्यायचं. तर याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि मिक्स करून घ्यायचं आणि याला 15 ते 20 मिनिटं पकू द्यायचं. झाकून ठेवून द्यायचं. भाजी इथे झालेली आहे. रस्सा तरी झालेला आहे याला. तर आपण आता याला प्लेटमध्ये सर्व करूया. तर बघू शकता मित्रांनो, आपली भाजी झालेली आहे. मस्त चमचमीत झाली आहे, तरीदार झालेली आहे. रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. रेसिपी आणि तुम्हाला आवडली तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.